अमित, तू आईसोबत बेंगलोरला जात आहेस. मोहन म्हणाला. बाबा, पण मी का जाऊ आईसोबत? तुम्ही जा ना. मला कॉलेजचं एक फंक्शन आहे. मला नाही जमणार. अमित, तुला आईसोबत जावे लागेल. एक महत्वाचे काम आहे. असं पण आई एकटी आहे, तर तिच्यासोबत जा. बाबा, आईचे माहेर आहे ते. याआधी खूपदा ती एकटी गेली आहे. मग आता कशाला मी सोबत पाहिजे? अमित, मला जास्त या विषयावर बोलायचे नाही. बाबा, पण काम काय आहे? आणि माझं जाणं का महत्वाचं आहे ते तरी सांगा. अमित, आईचे एक नातेवाईक खूप आजारी आहेत. त्यांना भेटायला तुम्ही दोघे जात आहात. बाबा, पण मी कोणाला ओळखत नाही. मग मी का? तुम्ही जा ना. अमित, तू माझ्यासोबत येणार हा माझा हट्ट आहे, समज. आता यावर चर्चा नको. आई सुमिता बोलली. आई, पण माझं पण काम आहे इथे. का तू आग्रह करतेस मला? तू जाऊन ये ना एकटी. अमित, तुझं माझ्यासोबत येणं गरजेचं आहे, म्हणून मी बोलते आहे. नाहीतर तुला असा आग्रह कधी केला नसता. आई, पण काम काय? आणि त्या नातेवाईकांना मी ओळखत पण नाही. अमित, तिथे गेले की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्लीज, माझ्यासोबत चल. आजच बॅग भर. सकाळी लवकरच आपण बाहेर पडू. अमित यावर पुन्हा काही बोलला नाही. आईचा चेहराच सांगत होता की काहीतरी सिरियस गोष्ट आहे. तिच्या डोळ्यात त्याच्या येण्यासाठी आर्जव होते. मग अमित आईसोबत जायला तयार झाला. अमित, तू आलास की आपण तुझी ती बाईक घ्यायला नक्की जाऊ, बाबा बोलले. अमितला आश्चर्य वाटलं. कालपर्यंत बाबा या नवीन बाईकसाठी तयार नव्हते. मग आज अचानक असे काय घडलं की बाबा ती स्पोर्ट्स बाईक घ्यायला तयार झाले? अमितला प्रश्न पडला. तसेही लहानपणापासून अमितचे बाबांनी खूप लाड केले होते. एकुलता एक मुलगा म्हणून जीवापाड त्याला जपलेही होते. त्याच्या आनंदात ते नेहमी आपला आनंद शोधत आले होते. आता अमित 21 वर्षांचा तरुण होता, पण आजही बाबासाठी लहानपणीचा, त्यांचा हात धरून चालणारा, क्रिकेट खेळणारा, पडला की रडत बाबांकडे धावत येणारा अम्मू होता. सकाळी लवकर उठून अमित आवरून तयार झाला. सुमिताही तयार होती. आपले सामान घेऊन दोघे घराबाहेर पडले. अमित, आईची काळजी घे. दोघे व्यवस्थित जा आणि लवकर परत या, मोहन बोलले. अमित आईसोबत रिक्षात बसून टुरिस्ट बस स्टेशनकडे निघाला. सुमिता आणि अमित बसमध्ये बसले. थोड्याच वेळात बस चालू झाली. आई, आपण कोणाला भेटायला जात आहोत? मी तर त्यांना ओळखत पण नाही. अमित, ते माझे नातेवाईक आहेत. प्रसाद नाव त्यांचे. ते हॉस्पिटलमध्ये आहेत. पण मग माझे काय काम तिथे? अमित, सगळ्याच प्रश्नांना उत्तरे नसतात. यावर अमित काहीच बोलला नाही. संध्याकाळी ते बेंगलोरला पोहोचले. सुमिताचे माहेरही इथे होते. अगोदर ते घरी गेले. मग फ्रेश होऊन सिटी हॉस्पिटलकडे आले. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये अनेक पेशंट होते. अमित आईसोबत आत गेला. एका बेडजवळ सुमिता थांबली. प्रसाद, कसे आहात? त्या बेडवर झोपलेल्या माणसाला तिने विचारले. तो माणूस जवळजवळ अमितच्या वडिलांच्या वयाचा वाटत होता. त्याला सलाईन सुरू होते. सुमिता, मी आता बरा होणार की नाही काहीच माहीत नाही. पण तू मला भेटायला आलीस ते खूप बरे झाले. निदान शेवटचं तुला पाहता तरी आले. प्रसाद, असं नका बोलू. तुम्ही लवकर बरे होणार आहात. प्रसादने अमितकडे पाहिले. उंचापुरा, गोरा, दिसायला आकर्षक, अगदी सुमितासारखा होता. हा अमित आहे प्रसाद, सुमिताने त्याला सांगितले. प्रसादने डोळे भरून अमितला पाहून घेतले. आई, मी बाहेर थांबतो. तू ये. असं बोलून अमित वॉर्ड बाहेर गेला. सुमिता, बरं झालं तू अमितला सोबत घेऊन आलीस. त्याला पाहायची खूप इच्छा होत होती. हो प्रसाद, म्हणूनच घेऊन आले. निदान एकदा तरी तुम्ही तुमच्या मुलाला बघावे, असं मलाही वाटत होतं. तुमचा मुलगा, हे शब्द
बाहेर जाता जाता अमितने ऐकले. तो क्षणभर विचलित झाला. हे आई काय बोलली? तुमचा मुलगा? म्हणजे मी त्या प्रसादचा मुलगा आहे? मग बाबा माझे कोण लागतात? आणि म्हणून आई मला यांना भेटायला घेऊन आली. अमित सुन्नपणे वॉर्ड बाहेर उभा राहिला. थोड्या वेळात सुमिता बाहेर आली. तिचे डोळे पण भरून आले होते. चल अमित, निघूया आपण. ते दोघे घरी आले. आजची रात्र इथे थांबून सकाळी घरी जायला निघणार होते. अमित रात्रभर विचार करत राहिला की मी त्या प्रसादचा मुलगा आहे. याचा अर्थ आई आणि प्रसाद एकत्र होते. मग त्यांनी लग्न का नाही केले? आणि इतकी मोठी गोष्ट आईने माझ्यापासून लपवून ठेवली. बाबांना याबद्दल माहिती असेल का? असेल कदाचित, म्हणून तर त्यांनी मला आईसोबत आग्रह करून इथे यायला भाग पाडले. अमित विचारात हरवला होता. दुसऱ्या दिवशी अमित आणि सुमिता घरी यायला निघाले. घरी पोहोचले. अमित मात्र शांत होता. मोहनने ओळखले. अमित काही बोलत नाही. तेव्हा तेच म्हणाले, अमित आपण जाऊ तुझी बाईक आणायला. नको बाबा, मला नको आहे ती बाईक. अरे, पण तुला हवी होती ना ती बाईक? किती मागे लागला होतास तू माझ्या. पण आता नको आहे मला. इतकं बोलून अमित बाहेर पडला. सुमिता, याला काय झाले आहे? हा असा का वागत आहे आल्यापासून? तू सांगितले का त्याला काही? नाही हो, मी काहीच बोलले नाही. आणि प्रसादही काही बोलले नाहीत. मग याला काय झाले अचानक? बघू, घरी आला की विचारू आपण, सुमिता म्हणाली. दुपारी अमित घरी आला. तिघे एकत्र जेवण करत होते. रोज बडबड करणारा अमित आज गप्प आहे हे मोहनने ओळखले. अमित, काही झाले आहे का? तू आल्यापासून असा शांत का आहेस? बाबा, का लपवले तुम्ही माझ्यापासून? काय लपवले? कशाबद्दल बोलत आहेस तू अमित? बाबा, मी तुमचा मुलगा नाही आहे, हो ना? सुमिता आणि मोहन एकमेकांकडे बघू लागले. बाबा, मला समजले आहे की मी त्या प्रसाद यांचा मुलगा आहे ते. अमित, तुला ही गोष्ट आम्ही सांगणार नव्हतो, पण तुला कशी समजली? सुमिताने विचारले. आई, मी हॉस्पिटलच्या वॉर्डमधून बाहेर पडताना तुझे आणि प्रसादचे बोलणे ऐकले होते. अमित, तू त्यांचाच मुलगा आहेस. प्रसाद माझ्या घराशेजारी राहत होता. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमच्यात जवळीक निर्माण झाली. आम्ही लग्न करणार होतो. प्रसाद बाहेरून आपल्या गावी शिकायला आला होता. अजून तो सेटल झाला नव्हता. मी माझ्या आईबाबांना प्रसादबद्दल सांगितले, पण बाबा खूप चिडले. प्रसाद सारख्या बेरोजगार मुलासोबत माझं लग्न कदापि होणार नाही असे म्हणाले. लवकरात लवकर माझ्यासाठी त्यांनी मोहन यांचे स्थळ पाहिले आणि लग्न लावून दिले. प्रसाद मग त्याच्या गावी निघून गेला. मी तुझ्या बाबांना माझ्या आणि प्रसादच्या नात्याबद्दल सांगितले. तेव्हा मी गरोदर होते. तुझ्या बाबांनी मला समजून घेतले. तू पोटात असतानाही त्यांनी माझा आणि तुझाही स्वीकार केला. त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. अमित, तुझे बाबा इतके चांगले आहेत की त्यांनी दुसऱ्या मुलाचा हट्ट सुद्धा केला नाही. तू एकटा त्यांच्यासाठी पुरेसा आहेस, असं म्हणत असायचे. तुझ्यावर त्यांनी स्वतःच्या मुलासारखं प्रेम केलं. तुझे सगळे हट्ट, लाड त्यांनी पुरवले. कधीतरी तुला त्यांनी ओरडल्याचं आठवतं का अमित? सुमिता, अगं उपकार वगैरे काय बोलतेस? त्यावेळी तुला समजून घेणारं कोणीतरी हवं होतं. ते मी केलं. अमितला माझाच मुलगा मानला कायम. बाबा, माझं चुकलं. मी तुमच्याबद्दल नको ते विचार करत राहिलो. बाबा, तुम्ही ग्रेट आहात. आय एम सॉरी. आमू, अरे तू माझाच मुलगा आहेस आणि कायम असशील. बाबा, तुम्ही आईवर आणि माझ्यावर खूप उपकार केले आहेत. नाही बाळा, वडील कधीच मुलांवर उपकार करत नसतात.
मोहनने अमितला आपल्या कुशीत घेतलं. अमित, तुझी बाईक आणायला जाऊया ना आपण? हो बाबा, आजच जाऊ, हसतच अमित म्हणाला. सुमिताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.